विचार करा, तुम्ही ऑफिसमधून थकलेले घरी चालला आहात किंवा आपल्या कुटुंबाला मागे बसवून हळूच गाडी चालवत आहात. पाऊस पडतोय, रस्त्यावर पाणी साचलंय. अचानक तुमच्या गाडीचे चाक एका खड्ड्यात जातं आणि पुढच्या क्षणी सर्व काही संपतं. ही भारतातील कोट्यावधी नागरिकांची रोजची भीषण वास्तवता आहे. रस्त्यावरून प्रवास करताना आपल्या डोक्यात सतत एकच भीती असते, पुढचा खड्डा माझा घात तर करणार नाही ना. पण आपण कधी शांतपणे विचार केलाय का, हे खड्डे फक्त पावसामुळे पडतात की या खड्ड्यांच्या खाली अब्जावधी रुपयांचा असा एक घोटाळा काढला गेलाय जो दरवर्षी नागरिकांचा जीव घेतो आणि यंत्रणेचे खिसे भरतो. लोक खड्ड्यांमुळे मरत आहेत, पण या मृत्यूंना जबाबदार कोण? आजच्या या एपिसोडमध्ये आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता अगदी सरकारी अहवाल, कॅगचे ऑडिट, उच्च न्यायालयाचे आदेश आणि ग्राउंड रियालिटीच्या आधारे या संपूर्ण सिस्टीमची पोलखोल करणार आहोत. भारतातील रस्त्यांची वास्तवता आणि भयानक आकडेवारी. सर्वात आधी आपण आकडेवारी समजून घेऊया, कारण जेव्हा आकडे बोलतात तेव्हा सिस्टीमचा पर्दाफाश होतो. भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे आहे, तब्बल 63 लाख किलोमीटरपेक्षा जास्त. यात 3 प्रमुख भाग आहेत. राष्ट्रीय महामार्ग, जे NHAI आणि केंद्र सरकारच्या MORTH अंतर्गत येतात. राज्य महामार्ग, जे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. स्थानिक आणि शहरी रस्ते, जे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांकडे असतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजे NSCRB आणि MORTH म्हणजे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या अधिकृत अहवालानुसार भारतात दरवर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हजारो गंभीर अपघात होतात. फक्त खड्ड्यांमुळे दरवर्षी भारतात सरासरी 2300 ते 4000 लोकांचा नाहक बळी जातो. म्हणजेच भारतात दररोज 6 ते 10 नागरिक फक्त रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आपला जीव गमावतात. ही आकडेवारी कोणत्याही दहशतवादी हल्ल्यापेक्षा किंवा नैसर्गिक आपत्तीपेक्षा भीषण आहे. पण सर्वात मोठा प्रश्न आहे, जर दरवर्षी रस्ते बांधण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी लाखो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर होतो, तर मग दर पावसाळ्यात रस्ते वाहून का जातात? भाग 3, खड्डे का पडतात? विज्ञानाचा आणि बांधकामाचा खेळ इथेच खरा सुरू होतो. सामान्य माणसाला वाटतं की पाऊस जास्त पडला म्हणून डांबर उखडलं, पण रस्ते अभियंत्याच्या मते ही सिस्टीमने पसरवलेली सर्वात मोठी आवई आहे. शास्त्रीयदृष्ट्या रस्ता कसा बनवला जातो? भारतीय रस्ते काँग्रेस म्हणजेच IRCच्या मानकानुसार रस्त्यांचे 3 मुख्य थर असतात. पहिला थर, खाली घट्ट केलेली माती आणि दगड. दुसरा, खडे आणि बाइंडरचा थर. तिसरा, वरचा डांबरी किंवा सिमेंटचा थर. रस्ता खराब होण्याची 5 प्रमुख कारणे आहेत, जी पूर्णपणे मानवनिर्मित आहेत. कमी जाडीचे डांबरीकरण आणि निकृष्ट साहित्य. टेंडरमध्ये रस्त्याचा थर 50 मिमी किंवा 75 मिलीमीटर जाडीचा असावा असा नियम असतो, पण प्रत्यक्षात कंत्राटदार खर्च वाचवण्यासाठी फक्त 25 ते 30 मिमीचा थर देतात. डांबराचे प्रमाण कमी वापरून त्यात भेसळ केली जाते. पाण्याचा निचरा न होणे. रस्त्याचा सर्वात मोठा शत्रू पाणी आहे. जर रस्त्याला योग्य कॅम्बर म्हणजेच मधोमध थोडा उंच भाग नसेल किंवा दोन्ही बाजूंना पाणी वाहून जाण्यासाठी गटारे नसतील, तर साचलेले पाणी डांबराचा आणि खडीचा संपर्क तोडते. याला इंजिनिअरिंगच्या भाषेत स्ट्रिपिंग म्हणतात. वारंवार होणारे नियमबाह्य खोदकाम. एकीकडे PWD रस्ता बनवतो आणि आठवड्याभरात पाणी पुरवठा विभाग किंवा टेलिकॉम कंपन्या तो रस्ता खोदतात. विविध सरकारी विभागांमध्ये समन्वयाचा पूर्णपणे अभाव असतो. कामाचा दर्जा न तपासता बिले मंजूर करणे. रस्ता बनवून पूर्ण होण्यापूर्वीच त्याची गुणवत्ता चाचणी न करताच सरकारी अधिकारी कंत्राटदारांची बिलं मंजूर करून मोकळे होतात. भ्रष्टाचार कसा चालतो आता हे पाहूयात. L1 प्रणाली आणि भ्रष्टाचाराची साखळी. आता आपण त्या अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊया जिथे भ्रष्टाचाराची ही इमारत उभी आहे. आपल्या सरकारी व्यवस्थेत टेंडर प्रक्रियेत L1 सिस्टम वापरली जाते. म्हणजे जो कंत्राटदार सर्वात कमी पैशात काम करून देण्याचं कोटेशन देईल त्याला टेंडर मिळतं. याचा परिणाम काय होतो? कंत्राटदार कामाचा अंदाजपत्रकीय खर्च थेट 30 ते 40% खाली जाऊन टेंडर भरतात. आता तुम्ही विचार करा, 100 रुपयाचं काम जर कोणी 60 रुपयांमध्ये करायचं कबूल करत असेल तर तो नफा कसा कमवणार? साहजिकच तो कामाचा दर्जा घसरवणार, साहित्याची चोरी करणार आणि निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवणार. पण या भ्रष्टाचाराच्या साखळीत फक्त मोठे कंत्राटदार नाही, तर लहान कंत्राटदार आणि तरुण इंजिनियर सुद्धा भरडले जातात. अलीकडेच महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर भागातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी आणि कंत्राटदारांनी प्रशासनाविरोधात आक्रोश केला. या तरुण मुलांची शोकांतिका पहा. ते काय म्हणतात? शासनाने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नोंदणी दिली. या तरुणांनी नातेवाईकांकडून, बँकांकडून आणि खासगी सावकारांकडून 10 ते 12% व्याजाने लाखो रुपयांचं कर्ज काढून कामे केली. पण वास्तव काय? काम पूर्ण होऊन 1.5 ते 2 वर्ष झाली तरी सरकारकडून यांची बिलं मंजूर झाली नाही. एका तरुण अभियंत्यावर 2.5 कोटीचं बिल थकीत आहे, तर एकावर महिना 2.5 लाख रुपयांचं व्याज भरण्याची वेळ आली आहे. अशी परिस्थिती आहे. परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की बँक हप्ते आणि खासगी कर्ज फेडण्यासाठी तरुणांना स्वतःच्या आईवडिलांचे 15 ते 30 तोळे सोनं गहाण ठेवावं लागलंय. कंत्राटदारांनी अनेकदा माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सांगितलंय
की बिलं मंजूर करून घेण्यासाठी मंत्रालयात 5% आणि स्थानिक सरकारी कार्यालयामध्ये तब्बल 16% कट कमिशन वाटून द्यावं लागतं. म्हणजे टेंडरच्या एकूण रकमेतील 20 ते 25% रक्कम फक्त लाच दिली जाते. 18% GST जातो. मग उरलेल्या पैशात रस्त्याचा दर्जा काय राहणार? राजकीय फायद्यासाठी निवडणुकांच्या तोंडांवर 1.5 ते 2 पट जास्त कामांना मंजुरी दिली जाते. पण बजेट नसल्यामुळे ही बिलं अडकून पडतात आणि या दुष्टचक्रात सामान्य नागरिकांना मिळतात फक्त प्राणघातक खड्डे. नुकतेच उघडकीस आलेले सर्वात मोठे रस्ते घोटाळे. हे मी हवेत बोलत नाहीये. गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये उघडकीस आलेल्या काही उघड घोटाळ्यांवर आता नजर टाकूया. BMC सिमेंट काँक्रिटीकरण घोटाळा 2025 आणि 2026. लोकसत्ता आणि प्रमुख माध्यमांच्या ताज्या अहवालानुसार मुंबई महानगरपालिकेच्या 6,000 कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पात प्रचंड अनियमितता समोर आली. मोठ्या कंपन्यांना टेंडर दिले गेले, पण त्यांनी नियमबाह्य पद्धतीने स्थानिक उपकंत्राटदारांना कामे सोपवली. कॅगचा धक्कादायक खुलासा. कॅगच्या अधिकृत तपासणीत उघड झालं की मुंबई महापालिकेने 4,775 कोटी रुपयांची तब्बल 64 कामे कोणतीही अधिकृत कागदपत्रीय कंत्राट आणि करारावर सही न करताच ठेकेदारांना सोपवली. विचार करा, करारच केला नसेल तर रस्ता खराब झाल्यावर कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई कशी करणार? ठाणे घोडबंदर रोड आणि महामार्ग दुर्घटना. ठाणे घोडबंदर रस्ता असो किंवा मुंबई गोवा महामार्ग, दरवर्षी शेकडो कोटी रुपये डागडुजीवर खर्च होतात. तरीही प्रत्येक रस्ता पावसाळ्यात चंद्राच्या पृष्ठभागासारखा दिसू लागतो. सांगलीतील दुहेरी बिल घोटाळा 2025. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील खरसुंडे आळते या 26 किलोमीटर रस्त्यासाठी ठेकेदार आणि PWD अधिकाऱ्यांनी संगनमत करून एकाच रस्त्याचे पैसे 2 वेगवेगळ्या सरकारी योजनांमधून लाटल्याचं प्रसारमाध्यमांच्या तपासात निष्पन्न झालं. हे चित्र केवळ एका राज्यापुरतं मर्यादित नाही. बंगळुरू असो, दिल्ली, गुरुग्राम असो वा बिहारमधील उड्डाणपूल कोसळण्याच्या घटना असो, देशभरात रस्ते कंत्राटदार, अधिकारी, राजकीय संगनमताचा हा खेळ उघडपणे सुरू आहे. नियम, कायदे आणि इतर देशांचे मॉडेल आता हे बघूयात. मित्रांनो, आपल्या देशात नियम किंवा कायदे नाहीत का? तर असं अजिबात नाही. आपल्याकडे कागदावर अत्यंत कडक नियम आहेत. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड. या नियमानुसार रस्ता बनवल्यानंतर 1 ते 5 वर्षांपर्यंत रस्त्याची निगा राखण्याची जबाबदारी कंत्राटदारांची असते. रस्ता खराब झाल्यास कंत्राटदाराने स्वखर्चाने दुरुस्ती केली पाहिजे. परफॉर्मन्स गॅरंटी. कंत्राटदाराची काही रक्कम अनामत म्हणून सरकारकडे जमा असते. ब्लॅकलिस्टिंग. निकृष्ट काम केल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्याची तरतूद आहे. इतकंच नाही तर मुंबई उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा सुस्पष्टपणे सुनावलंय की खड्डेमुक्त आणि सुरक्षित रस्ते मिळणे हा भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार नागरिकांचा जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. तरी या नियमांची अंमलबजावणी का होत नाही? कारण सिस्टीममधील भ्रष्टाचार या कायद्यांपेक्षा मोठा झालाय. इतर देश काय करतात ते आता पाहूया. आता जरा जगातील इतर देशांकडे बघितलं तर जपानमध्ये काय होतं? जपानमध्ये जर रस्त्यावर खड्डा पडला तर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तो 24 ते 48 तासांच्या आत पूर्ववत केला जातो. तिथे कामाच्या गुणवत्तेत 1 मिलीमीटरचा फरक आढळला तरी कंत्राटदाराचा परवाना कायमचा रद्द होतो. जर्मनीतील ऑटोबान महामार्गावर गाड्या ताशी 200 किलोमीटर वेगाने धावतात. तिथे रस्त्याचा पाया तब्बल 40 ते 60 सेंटीमीटर जाड बनवला जातो आणि दरवर्षी GIS तंत्रज्ञानाने डिजिटल मॅपिंग केलं जातं. नेदरलँड्स आणि सिंगापूर. इथे प्लास्टिक वेस्ट डांबर आणि ड्रेनिंग एस्फॉल्ट वापरलं जातं, जे पाणी लगेच शोषून घेतं आणि रस्ता कधीच उखडत नाही. आता भारतात काय बदलण्याची गरज आहे? यावर उपाय काय आता हे पाहूयात. आपण ही दुर्दशा कायमची कशी थांबवू शकतो? जर भारताला खरोखरच खड्डेमुक्त करायचं असेल तर खालील 8 कठोर सुधारणा लागू करणं अनिवार्य आहे. पहिली, स्वतंत्र रोड क्वालिटी ऑडिट. रस्त्याचं बिल मंजूर करण्यापूर्वी सरकारी अधिकाऱ्यांऐवजी IIT किंवा NIT सारख्या स्वतंत्र तिसऱ्या पक्षाकडून गुणवत्ता तपासणी झाली पाहिजे. 2. पब्लिक क्वालिटी रिपोर्ट कार्ड. प्रत्येक रस्त्याच्या सुरुवातीला एक QR कोड असणारा बोर्ड असावा. नागरिकांनी तो स्कॅन केल्यास रस्त्याचा खर्च, कंत्राटदाराचं नाव, इंजिनियरचं नाव आणि डिफेक्ट लायबिलिटी पिरियडची तारीख स्पष्ट दिसली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर रेटिंग आणि 10 इयर ब्लॅकलिस्ट. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्ष सर्व सरकारी कामांमधून 10 वर्षांसाठी काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे, क्रिमिनल ऑफेन्स IPC 34A दाखल झाले पाहिजेत. 4. वैयक्तिक आर्थिक आणि कायदेशीर जबाबदारी. रस्त्याच्या अपघातात नागरिक दगावल्यास त्या रस्त्याच्या संबंधित कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदाराच्या मालमत्तेतून भरपाई वसूल केली पाहिजे. 5. L1 प्रणाली रद्द करून क्वालिटी बेस्ड सिलेक्शन. केवळ कमी बोली लावणाऱ्याऐवजी सर्वोत्तम गुणवत्ता देणाऱ्या कंत्राटदाराला काम मिळालं पाहिजे. 6. AI, ड्रोन आणि सॅटेलाइट मॉनिटरिंग. रस्त्याच्या कामाची पाहणी मानवी हस्तक्षेपाशिवाय ड्रोन आणि सॅटेलाइटद्वारे झाली पाहिजे. 7. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे वेळेत पेमेंट.
लहान कंत्राटदार आणि अभियंत्यांची थकीत बिलं 30 दिवसांच्या आत अदा केली पाहिजेत, जेणेकरून भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही. 8. जिओ टॅग ग्रीव्हन्स ॲप. नागरिकांनी खड्ड्याचा फोटो काढल्यास तो लोकेशनसह GPS द्वारे संबंधित अधिकाऱ्याकडे गेला पाहिजे आणि 48 तासांमध्ये तो न भरल्यास अधिकाऱ्याच्या पगारातून दंड कापला गेला पाहिजे. 8. निष्कर्ष. दरवर्षी आपण इन्कम टॅक्स भरतो, टोल टॅक्स भरतो, गाड्यांवर रोड टॅक्स भरतो, GST देतो. मग या बदल्यात मृत्यूचे खड्डे का? हा प्रश्न कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नाही. सत्ता बदलते, नेते बदलतात, पण रस्त्यांची दुर्दशा आणि भ्रष्टाचाराची साखळी तीच राहते. कारण एक नागरिक म्हणून आपण यावर प्रश्न विचारणं बंद केले. लक्षात ठेवा, सुरक्षित आणि चांगला रस्ता ही कोणती सरकारी खैरात किंवा मेहरबानी नाही. तो या देशातील प्रत्येक करदात्या नागरिकाचा मूलभूत संविधानिक अधिकार आहे. जर आपण खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंना आपलं नशीब मानत राहिलो तर ही सिस्टीम कधीच बदलणार नाही. पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या परिसरातील रस्ता उखडेल तेव्हा गप्प बसू नका. RTI टाका, प्रश्न विचारा, लोकप्रतिनिधींना जाब विचारा. कारण तुमचा आवाजच या भ्रष्ट सिस्टीमवरचा सर्वात मोठा प्रहार ठरू शकतो. तुम्हाला काय वाटतं? भारतातील रस्त्यांची ही दुर्दशा थांबवण्यासाठी सर्वात पहिलं कोणतं पाऊल उचललं गेलं पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लोकशाही मराठी या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.